गडचिरोली येथील आश्रमशाळेत घडलेल्या प्रकरणाची राज्य शासनानं गांभीर्यानं दखल घेऊन सर्व जिल्ह्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगानं चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज यंत्रणांचा आढावा घेऊन आपापल्या परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले. ज्या गावात तालुक्यात आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, व्हीजेएनटीच्या शासकीय आश्रमशाळा किंवा अनुदानित आश्रमशाळा आहेत, तिथं मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदींनी नियमित भेट देऊन अधीक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संपर्कात राहायचं आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ उपचार मिळण्यासाठी परिसरातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफचे मोबाईल क्रमांक आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांजवळ असणं आवश्यक करण्यात आलं आहे. तसंच संबंधित महसूल यंत्रणेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचेही मोबाईल क्रमांक आश्रमशाळेत द्यायचे आहेत. आश्रमशाळेच्या परिसरातील वाढलेलं गवत, झुडपं नियमितपणे काढावं, जेणेकरून साप, विंचू आदींपासून कोणताही धोका राहणार नाही. या भागात तसंच संरक्षण भिंतीलगत थिमेटचा वापर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. याची दिनांकनिहाय नोंद ठेवायची असून वर्गखोल्या आणि विद्यार्थी असलेल्या खोल्यांच्या दरवाजाखालील रबर स्टिक लावून घ्यायची आहे. परिसरात CCTV लावण्याचं नियोजन करावं, अशा सूचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या आहेत. यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी विकास राचेलवार तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार उपस्थित होते. वोटर्सची मॅपिंग करत असताना आपल्याकडे भरपूर वोटर्स जे मृत वोटर्स होते किंवा ट्रान्सफर्ड होते त्यांना पण आपण डिलीट करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतमधून आपल्याकडे 40,000 डेड वोटर्सची यादी मिळाली होती, त्यांना आपण डिलीट केलंय. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठे कंपनीज जसे की ऑर्डिनन्स फॅक्टरी, सिमेंट फॅक्टरीज, WCL आहे, ज्याच्यात भरपूर वोटर्स आपले शिफ्ट झाले होते. मग तशी आपण एक मोठी डिलिशनची ड्राईव्ह पण घेतलेली आहे. अंतिम मतदार यादी जी आहे ते आपली 7 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. आपल्याकडे आजची सद्यस्थितीला जर जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर 86.56% आपले वोटर्स मॅप झालेले आहे. त्यापैकी राजुराला 92.99%, चंद्रपूरला 70.18%, बल्लारपूरला 87.25%, ब्रह्मपुरीला 92%, चिमूरला 93.13% आणि वरोराला 88.04%. आपल्याकडे सध्याची घडीला सर्व एन्युमरेशन फॉर्म्स प्राप्त झालेले आहे. त्याला आपण डाउनलोड करून छपाईची प्रक्रिया चालू केलेली आहे. आपल्याला BLO आणि BLA दोघांमार्फत घरी घरी जाऊन ते भेट देणार. आपल्याकडे ते फॉर्म्स, एन्युमरेशन फॉर्म्स परत भरून घेणार आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की SIRचे कालावधीमध्ये जेव्हा आपले घरी BLO भेट देतील त्यांना पूर्ण सहकार करावे. त्यांना जो काही यादी आहे ते जो काही माहिती आहे त्यांना पूर्णपणे द्यावी आणि त्यांच्या सहकारमुळे आपल्याला हा जे काम आहे ते लवकरात लवकर आणि